Good morning, one and all. Today we are going to start with the molecular orbital structure of furan. काल आपण molecular orbital structure पायरॉलचं बघितलं होतं, त्याच्यामध्ये नायट्रोजन ॲज अ हेटेरोएटम होतं. आज आपण बघणार आहोत की molecular orbital picture फ्युरॉनचं कसं आहे. molecular orbital structure of फ्युरॉन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲज अ हेटेरोएटम आहे. आता हे करत असताना सर्वप्रथम आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द एमओ स्ट्रक्चर ऑफ फ्युरॉन. द स्ट्रक्चर ऑफ फ्युरॉन इज लाइक दैट. This is the structure of furan. Furan is a 5-member heterocyclic compound which is a planar. Furan is a 5-member heterocyclic compound containing oxygen as a heteroatom. Now, how the molecular orbital picture is formed? Now, we discuss the MO structure. This is the structure of furan. Now, in furan, there are 4 carbon atom and 1 oxygen as a heteroatom. These oxygen and carbon, oxygen also and this carbon, all carbon, that 4 carbon in a furan, they are present in a sp2 state of hybridization. Also oxygen in a sp2 state of hybridization. All carbon and oxygen in furan present in a sp2 hybridization. Okay. Now see the electronic configuration of carbon and oxygen. We see the electronic configuration of one carbon. Electronic configuration of carbon. 1s2, 2s2, 2p2. आता हा ग्राउंड स्टेट मध्ये कसा राहील. 1s2, 2s2, 2px1, 2py1 and 2pz0. हा बघा, याला 2p चे किती सब ऑर्बिटल, 2px, 2py, 2pz. तर 2px मध्ये एक इलेक्ट्रॉन, 2py मध्ये एक आणि 2pz मध्ये 0. हा झाला ग्राउंड स्टेट. आता एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बनेल. ग्राउंड स्टेट हा झाला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा कसा बनेल. आता वन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s2 get promoted to the 2pz. 1s2, 2s इथून इलेक्ट्रॉन इथं एक इलेक्ट्रॉन इकडे जातो. 2s1, 2px1, 2py1, 2pz1. हा झाला त्याचा एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे कार्बनचं. ओके. आता याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन होते. हा 2s1s आणि हा 2px and 2py याच्यामध्ये sp2. It undergoes into the sp2 hybridization and one 2pz, it is a unhybridized. This is an unhybridized orbital 2pz. 2s1, 2px1 and 2py1, they undergoes into the sp2 hybridization and this 2pz1 remains unhybridized. Okay. It forms a 3 sp2 hybrid orbital. Carbon forms a 3 sp2 hybrid orbital. Now the electronic configuration of oxygen is, आता आपण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू.
electronic configuration of oxygen is 1s2 2s2 2p4. बरोबर आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, कार्बनचं किती होतं 6. 1s2 2s2 2p4, 2 2 4 आणि 2 4 आणि 4 8, 2 2 4 आणि हा 4 8. बरोबर आहे. आता याचा ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. कोणाचं? ऑक्सिजनचं. बरोबर आहे. 1s2 2s2 2px1 2py1 2pz2 अशा प्रकारे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता याचा एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये हा जाणार नाही का की इकडे प्रत्येक p ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहे. आता बघा हा जो आहे ना हा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. 2s2 आणि 2p sp2 हायब्रिडायझेशन. आणि हा 2pz जो आहे हा इट गेट अनहायब्रिडाइज 2pz2. 2pz2 हा जो आहे ना हा अनहायब्रिडाइज राहतो 2pz2. आणि हा जो आहे ना 2s2 2px1 2py1 sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. ओके. आता प्रत्येक कार्बन कडे 3 हायब्रिड ऑर्बिटल, प्रत्येक ऑक्सिजन कडे पण 3. बरोबर आहे. आता जे हायब्रिड ऑर्बिटल आहे दे आर प्रेझेंट इन अ प्लेन ॲट अबाउट 120 degree angle. Okay, and the unhybrid orbital they are perpendicular to the plane. Now see the structure, different structure of the hybrid orbital. आपण वेगवेगळ्या हायब्रिड ऑर्बिटलचे स्ट्रक्चर बघू. हे बघा आता तुम्ही कार्बनचं बघा. हा आता कार्बन मध्ये sp2 हा 3 sp2 फॉर्म करते. हा sp2 हा sp2. जे 3 sp2 आहे दे आर प्रेझेंट इन अ वन प्लेन. हे तिन्ही sp2 एका प्लेन मध्ये असते आणि 120 डिग्रीच्या अँगलनं प्रेझेंट असते. आणि हा जो आहे ना 2pz हा परपेंडिक्युलर असते. बघा ना याला हे असे प्रेझेंट आहे आणि याला हा परपेंडिक्युलर असतो 2pz. आता sp2 मध्ये एक इलेक्ट्रॉन, या sp2 मध्ये एक, यामध्ये एक आणि 2pz मध्ये एक. बरोबर आहे. हा झाला कार्बनचं. आता तुम्ही याचं बघू शकता. कोणाचं? ऑक्सिजनचं. हा झाला ऑक्सिजनचं. आता ऑक्सिजनकडे sp2 आहे पण एका sp2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन असते 2s2 मध्ये. बरोबर आहे. याच्यामध्ये एक असते, याच्यामध्ये एक, आणि हा 2pz. जे 3 sp2 आहे sp2 हे एका प्लेन मध्ये असते आणि 120 च्या अँगलनी प्रेझेंट असते. आणि जो 2pz आहे ज्याच्यामध्ये की 2 इलेक्ट्रॉन असते. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा मग तुम्ही. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे 2pz मध्ये, अनहायब्रिडाइज आहे की जो की परपेंडिक्युलर असते प्लेनला, की त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असते 2.
Okay, this is the structure of hybrid orbital of oxygen. This is the structure of hybrid orbital of carbon. Now, out of 3 hybrid orbital of carbon, 2 hybrid orbital undergoes into the ring formation. जो 2 hybrid orbital आहे हा रिंग फॉर्मेशन मध्ये जाते आणि एक जो आहे ना हा सिग्मा बॉन्ड फॉर्म करते हायड्रोजन सोबत. ओके, ते बघू आपण कसं होते ते. तर याच्यामध्ये आता तुम्ही एक एक स्ट्रक्चर आपण स्टडी करू. एक सिग्मा स्केलेटॉन, दुसरा पाय स्केलेटॉन आणि तिसरा मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर. ओके, आता बघा, तर सिग्मा स्केलेटॉन याचा कसा राहील, कोणाचा, प्रत्येक कार्बन हा, हे सगळे काय 4 कार्बन. बघा, आता प्रत्येक कार्बनचा जे 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे हा आणि हा, हे रिंग फॉर्मेशन मध्ये जाते आणि एक जो sp2 आहे हा काय फॉर्म करतो हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. ओके, आणि ऑक्सिजनचा जो एक sp2 आहे त्याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन असते, म्हणजे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणून म्हणतो आपण फ्युरॉनमध्ये ऑक्सिजनवर 2 लोन पेअर आहे. ही एक ती लोन पेअर आणि एक 2pz ऑर्बिटल मधली एक, म्हणजे 2. तर अशा प्रकारे सिग्मा स्केलेटॉन फॉर्म करते. प्रत्येक कार्बन बघा, आता या कार्बनचे 2 हायब्रिड ऑर्बिटल, हा एक पकडा आणि हा एक, हे रिंग फॉर्म मध्ये भाग घेत आहे आणि एक जो हायब्रिड ऑर्बिटल आहे तो हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड फॉर्म करते. हे एका कार्बनचं. असेच 3 कार्बन हा, हे 2 रिंग फॉर्म करतात हायब्रिड ऑर्बिटल आणि हा एक हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड. याचं बघा, हे 2 रिंग फॉर्म करतात आणि हा जो बघा हा सिग्मा बॉन्ड हायड्रोजन सोबत करतो. याचं बघा, हा रिंग फॉर्मेशन मध्ये भाग घेते आणि एक हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड. आणि ऑक्सिजनचे 2 हायब्रिड ऑर्बिटल हे रिंग फॉर्मेशन आणि एक जो आहे ना हा भाग घेत नाही, याच्यामध्ये लोन पेअर असते. ओके, दिस इज द सिग्मा बॉन्डिंग, दिस इज द सिग्मा बॉन्डिंग इन फ्युरॉन. हे झालं सिग्मा बॉन्डिंग. आता पाय बॉन्डिंग कसं आहे, हे झालं सिग्मा बॉन्डिंग. पाय बॉन्डिंग कसं आहे, अनहायब्रिडाइज pz ऑर्बिटल. ओके, आता प्रत्येक कार्बनकडे एक 2pz अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असतो, जे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाकडे एक एक इलेक्ट्रॉन असतो प्रत्येक कार्बनकडे. आणि ऑक्सिजनकडे 2pz ऑर्बिटल असतो की ज्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असते 2. ओके, आता हे जे 2pz ऑर्बिटल आहे अनहायब्रिडाइज, they undergoes into the lateral overlapping to form a pi cloud above and below the plane. हे बघा, हा above the plane, above the plane, हा above the plane, हा above the plane. आता below the plane, हे below the plane बघा, below the plane, below the plane, below the plane, below the plane. अशा प्रकारे above and below the plane pi electron cloud फॉर्म करते.
जे की हे जे pz ऑर्बिटल आहे, जे अनहायब्रिडाइज pz ऑर्बिटल आहे प्रत्येक कार्बनकडे असतो आणि ऑक्सिजनकडे असतो. याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो प्रत्येक कार्बनच्या 2pz मध्ये. एक इलेक्ट्रॉन आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये दाखवला आहे बघा तुम्ही, 2pz1 म्हटलं आहे आपण, म्हणून हे एक एक प्रत्येक कार्बनचे 4, म्हणजे आपण एक कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते. तर 4चा प्रत्येक याच्यामध्ये एक एक राहीन, 1 2 3 4. आणि ऑक्सिजनमध्ये पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बघा तुम्ही, आपण त्याच्यामध्ये म्हटलं होतं की 2pz2, त्याच्यामधला हा इलेक्ट्रॉन आहे तो. हा झाला त्याचा काय पाय बॉन्डिंग, ही झाली पाय बॉन्डिंग इन फ्युरॉन. आता हाऊ द पाय इलेक्ट्रॉन क्लाउड फॉर्म्स, मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर इज फॉर्म. मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर कशा प्रकारे फॉर्म करते ते बघू आता आपण. हे फॉर्म करताना मी ऑक्सिजन हायड्रोजन द्यायचं विसरलो. H H H H पाय बॉन्डिंग बघा तुम्ही, डबल बघा, प्रत्येकाकडे pz ऑर्बिटल असतो. हायड्रोजन द्यायचं विसरलो तो. हे अबोव द प्लेन, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो प्रत्येक pz मध्ये, आणि याच्या pz मध्ये ऑक्सिजनच्या याच्यात 2 असते. हे अबोव द प्लेन बघा, अबोव द प्लेन ओव्हरलॅप होते, आणि बिलो द प्लेन पण ओव्हरलॅप होते. लॅटरल ओव्हरलॅपिंगमध्ये जाते ते, इट अंडरगोज इन टू द लॅटरल ओव्हरलॅपिंग. ओके, अँड फॉर्म्स अ पाय बॉन्डिंग इन फ्युरॉन. ओके, अशा प्रकारे हे पाय बॉन्डिंग. आता एमओ स्ट्रक्चर कसं फॉर्म करते, एमओ स्ट्रक्चर बघा, H H H H. अशा प्रकारे मॉलिक्युलर ऑर्बिटल अबोव द प्लेन अँड बिलो द प्लेन. एमओ मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर, मॉलिक्युलर ऑर्बिटल क्लाउड, एमओ क्लाउड, ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ फ्युरॉन. अशा प्रकारे हे एमओ स्ट्रक्चर फॉर्म करते कोण, फ्युरॉन. हे बघा ना, जे की पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ फ्युरॉन, पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर अशा प्रकारे हे फ्युरॉनचं मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर स्टडी केलं आहे, लाईकवाईज पायरॉल. ओके, उद्या आपण बघणार आहोत मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ थायोपिन, देन नेक्स्ट पायरिडिन. हे सर्व एमओ स्ट्रक्चर दे आर इम्पॉर्टंट, सगळे काय आहे इम्पॉर्टंट. ओके, थँक्यू.